नमस्कार, मी विद्या दबडे. आज तुम्हाला मी अनेक मुद्रा सांगते, पण मुद्रांचं महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून आज मी तुम्हाला मुद्रांचं महत्त्व सांगणार आहे. ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपलं हे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. तसंच ह्या विश्वाची निर्मितीसुद्धा पंचमहाभूतांनी झालेली आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश ह्या सगळ्या तत्वांनी ही निर्मिती झालेली आहे. तसेच आपलं हे पिंड, हे शरीर, ह्या शरीराची निर्मितीसुद्धा ह्याच 5 तत्वांनी झालेली आहे. मग ही तत्त्व कोणती? ही तत्त्व आपल्या शरीरात कुठे आहेत ह्याची आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण ह्या मुद्रा व्यवस्थिशीर करू शकत नाही. त्याच्यासाठीच आज ही माहिती तुम्हाला देणार आहे. तर हे आपली अंगुष्ठ म्हणजे अंगठा म्हणतो. हे आपल्या अग्नितत्वाचं बोट आहे. हे आपलं अग्नितत्वाचं बोट आहे. आपण केव्हाही कोणी जिंकलं, आपल्याला छान वाटायला लागलं किंवा दुसऱ्यांना आपल्याला छान असं म्हणायचं असेल तर अंगठा करतो आपण. कशासाठी? तर हे तेजाचं बोट आहे, म्हणून हे अग्नितत्वाचं बोट आहे. तसंच ही आपली तर्जनी, ही आपली वायुतत्वाचं बोट आहे. जो आपला पृथ्वीवर जो वायू आहे तोच वायू आपल्या ह्या तर्जनीमध्ये आहे. नंतर ही आपली मध्यमा, हे आकाशतत्वाचं बोट आहे. हे आकाशतत्वाचं बोट आहे. नंतर ही आपली अनामिका, ही पृथ्वी तत्वाचं हे बोट आहे. पृथ्वीवर जे काही तत्व आहे तेच इकडे हे पृथ्वी तत्वाचं बोट आहे. आणि ही करंगळी आहे. तर ह्याला आपण कनिष्ठा असं सुद्धा म्हणतो. तर हे जलतत्वाचं बोट. हे अशी 5 तत्व जी आपल्या ब्रह्मांडामध्ये आहेत, तीच 5 तत्व आपल्या ह्या पिंडामध्ये, आपल्या शरीरामध्ये आहेत. मग ह्याच मुद्रा करून आपल्याला अनेक रोगांवर मात करता येतं. अगदी छोट्या छोट्या मुद्रांनी सुद्धा आपले डायबिटीज, BP, शुगर, केस, पोट, आपलं थायरॉईड असेल, हे सगळ्या रोगांवर ह्या मुद्रा करता येतात. पण प्रथम ह्या मुद्रा आणि ह्या बोटांचं महत्त्व आपल्याला समजलं गेलं पाहिजे. ही बोट आपली फार महत्त्वाची आहे आणि म्हणून ह्याची माहिती मी तुम्हाला आज अशी सांगत आहे. त्याच्यानंतर आता मग ही मुद्रा कशा करायच्या? तर पहिल्यांदा वायुमुद्रा मी तुम्हाला सांगत आहे. तर वायुमुद्रेसाठी आपलं हे बोट आहे, हे आपल्याला खाली दाबायचं आहे. त्याच्यानंतर हा अंगठा, प्रत्येक मुद्रेमध्ये अंगठा येणारच, फार महत्त्वाचा आहे हा. ही वायुमुद्रा आहे आपली. ही वायुमुद्रा आहे आपली. ही वायुमुद्रा कशासाठी? तर आपले गाठी, संधिवात, ज्यांना संधिवात आहे त्यांना ही मुद्रा फार महत्त्वाची आहे. कमीत कमी 10 मिनटं आणि जास्तीत जास्त 45 मिनटापर्यंत दोन्ही हाताच्या तुम्ही अशा ह्या मुद्रा करून बसू शकता. ह्याच्यामुळे तुमच्या संधिवात, गाठी, पक्षघात असेल, कंपवात असेल, त्याच्या सायटिका असेल आणि आपली गुडघेदुखी ही सगळ्यांनाच आजकाल होती आहे. ती गुडघेदुखी असेल, पोट दुखत असेल, तर ह्या सगळ्या रोगांवर ही मुद्रा फार महत्त्वाची आहे. हिला आपण वायुमुद्रा असं म्हणतो. आता दुसरी मुद्रा आपल्याला करायची आहे, शून्य मुद्रा आपल्याला करायची आहे. तर शून्य मुद्रा करताना ही आपली मध्यमा ही जी आहे आणि अंगठा, ही शून्य मुद्रा आहे. ही मध्यमा आणि ही अंगठा ही आपली शून्य मुद्रा आहे. तर ही कानांच्या सर्व व्याधी आपल्या कमी करते. कमीत कमी 10 मिनटं आणि जास्तीत जास्त 45 मिनटं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ही सगळ्या कानांच्या आपल्या समस्या दूर करते. आपल्या हाडांची कमजोरी असेल, म्हणजे हाडं आपली कमकुवत झालेली असतील, डॉक्टर सांगतात तुमची हाडं कमकुवत झाली, दूध प्या, असं करा, तर ही मुद्रासुद्धा त्याच्याबरोबर तुम्ही करत चला. त्याच्यानंतर हृदयरोग जवळजवळ 70% लोकांना आहेच, तरीसुद्धा ही मुद्रा कमीत कमी 10 मिनटं आणि जास्तीत जास्त 45 मिनटापर्यंत करावी. तसेच मानेचे सर्व रोग त्याच्याकरता सुद्धा ही मुद्रा ही अशी दिसते, ही अशी मुद्रा दिसते, ही मागणं अशी दिसते, ही पुढणं अशी दिसते, ही अशी मुद्रा. मानेचे सर्व रोग आणि कमी होतात. शून्य मुद्रा आहे. त्याच्यानंतर पृथ्वी मुद्रा. त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वी मुद्रा आहे. हे पृथ्वी तत्वाचं बोट आहे. हे पृथ्वी तत्वाचं बोट आणि हा अंगठा. हे पृथ्वी तत्वाचं बोट आणि हा अंगठा. ही पण मुद्रा फार महत्त्वाची आहे. आपल्याला शारीरिक दुर्बलता म्हणजे अशक्तपणा वाटत असेल तर ही मुद्रा तुम्ही करू शकता. आपलं वजन खूप असेल तरीसुद्धा ही पृथ्वी मुद्रा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पचनशक्ती आणि बरेच जुने रोग आणि बरे होतात.
त्याच्यानंतर आपली प्राणमुद्रा. प्राणमुद्रा म्हणजे आपली करंगळी आणि आपला हा अंगठा, ही प्राणमुद्रा आहे. ही प्राणमुद्रा सुद्धा तितक्याच ताकदीची आहे. ह्या प्राणमुद्रेने तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तो सुद्धा कमी होतो. आता आपल्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळ्यांनीच ही मुद्रा रोजच्या रोज 10 मिनिटापर्यंत तरी करावी. ही प्राणमुद्रा आहे. अशा सगळ्या मुद्रा तुम्हाला मी आज सांगितलेल्या आहेत. अशा अनेक मुद्रा मी तुम्हाला अनेक वेळा सांगणार आहे. ह्या मुद्रांचा फायदा आपल्याला एवढा होतो की किती सोपं आहे. ह्या मुद्रा तुम्ही टी व्ही बघताना करू शकता. तुम्ही कोचवर बसलायत निवांत तरी करू शकता. त्याला काही खालीच बसायला पाहिजे. जेवण झालेलं नंतर 2 तास किंवा जेवणाच्या आधी 2 तास असं काहीच नाही. तुम्ही पोटभर जेवून सुद्धा ह्या मुद्रा करू शकता. ह्याचा फायदा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात होईल. जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडात आहे आणि तेच आपल्या पिंडातलं आपल्याला फक्त त्याच्यावर दाब देऊन ॲक्युप्रेशर देऊन त्याला आपल्याला व्यवस्थिशीर करायचं आहे आणि आपले रोग मुक्त शरीर आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला हळूहळू रोगमुक्त करत ही जीवनविद्या शिकायची आहे. आपल्याला योग जीवनविद्या ही शिकायची आहे आपल्याला. त्याच्याकरताच मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.